नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कंपनीची स्थापना या प्रकरणातील जो काही स्वाध्याय आहे तो आजच्या या लेक्चरमध्ये आता आपण अभ्यासतो आहोत. स्वाध्याय अभ्यासत असताना त्यातील सर्व जे काही वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत ते आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. यातील पहिला जर आपण प्रश्न अभ्यासला तर यामध्ये खालील दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा या प्रकारचा जो काही प्रश्न आहे की यामध्ये पहिला प्रश्न असणार आहे की कंपनी ही साधारणतः या ठिकाणी आपण जे वाक्य आहे ते पूर्ण करणार आहोत की कंपनी ही कायद्याने निर्मित कृत्रिम व्यक्ती आहे. या प्रकारे दुसरा जो ब पर्याय आहे हा यासाठी योग्य पर्याय म्हणून वाचणार आहे. कंपनी ही कायद्याने निर्मित कृत्रिम कंपनी आहे या पद्धतीने आपण यामध्ये हे वाक्य पूर्ण करायचं आहे. विधान क्रमांक असेल 2. ही व्यक्ती अशी व्यक्ती आहे जी कंपनीच्या स्थापनेची प्रक्रिया करते. याचं उत्तर काय असणार आहे की प्रवर्तक ही अशी व्यक्ती आहे जी कंपनीच्या स्थापनेची प्रक्रिया करते. कंपनीच्या स्थापनेची प्रक्रिया करणाऱ्या व्यक्तीला आपण प्रवर्तक म्हणून लक्षात घेतो. आणि म्हणून दुसरं विधान जे असणार आहे ते असं असणार आहे की प्रवर्तक ही अशी व्यक्ती आहे जी कंपनीच्या स्थापनेची प्रक्रिया करते. तिसरं विधान असणार आहे की कंपनीला सभासद म्हणून किमान 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींची आवश्यकता असते. साधारणतः खाजगी कंपनीला आता 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींची आवश्यकता असते. अशी कोणती कंपनी आहे की ज्या व्यक्तीला कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त अमर्याद. आता यामध्ये जर आपण म्हटलं तर सार्वजनिक कंपनी हे या ठिकाणी तुम्ही अचूक उत्तर देऊ शकता की सार्वजनिक कंपनीसाठी जे काय आपण यामध्ये उत्तर शोधणार आहोत की सार्वजनिक कंपनीसाठी जी काही सभासद संख्या आहे ही काय असणार आहे. साधारणतः खाजगी कंपनीसाठी आपण जर म्हटलं तर किमान 2 म्हटलं. आता किमान 2 म्हटलं की यामध्ये काय उत्तर असणार आहे की खाजगी कंपनीला सभासद म्हणून किमान 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींची आवश्यकता असते. तर हे विधान आपल्याला माहिती आहे या की खाजगी कंपनीसाठी किमान 2 किंवा खाजगी कंपनीला सभासद म्हणून किमान 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींची आवश्यकता असते. या प्रकारे तुम्ही हे विधान काय करणार आहात पूर्ण करणार आहात. त्यानंतर चौथं विधान आहे की सार्वजनिक कंपनीमध्ये 7 किंवा अधिक सभासद असणे आवश्यक आहे. सार्वजनिक कंपनी जर असेल तर किमान 7 सभासद त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. या प्रकारे विधान क्रमांक 4 पूर्ण कसं करणार आहात तुम्ही. सार्वजनिक कंपनीमध्ये किमान 7 किंवा अधिक सभासद असणे आवश्यक आहे. या प्रकारे तुम्हाला विधान क्रमांक 4 पूर्ण करायचे. विधान क्रमांक असेल 5. साधारणतः प्राथमिक करार म्हणजे प्रस्तावित कंपनीच्या वतीने प्रवर्तकांनी केलेला करार. साधारणतः जी काय प्रस्तावित कंपनी आहे ज्या कंपनीच्या नोंदणीसाठी प्रस्ताव सादर करायचा आहे त्या कंपनीच्या प्रस्तावित नोंदणीसाठी प्राथमिक करार म्हणजे प्रस्तावित कंपनीच्या वतीने प्रवर्तकांनी केलेले करार की ज्याला प्राथमिक करार म्हणून आपण लक्षात घेतो. विधान क्रमांक असेल 6. एखाद्या कंपनीचा संचालक म्हणून नियुक्त होण्यासाठी संचालकाला DIN असे किंवा डीन असणे आवश्यक आहे की ज्याला आपण DIN म्हणतो, डायरेक्टर्स आयडेंटिफिकेशन नंबर. याप्रमाणे त्यानंतर पुढील विधान आहे हा 21 अंकी अल्फा न्यूमेरिक नंबर आहे जो कंपनीला नोंदणीच्या वेळी दिला जातो. असा कोणता नंबर आहे की जो कंपनीला नोंदणीच्या वेळी दिला जातो की ज्याला आपण म्हणतो सीन. त्याला आपण काय म्हणून लक्षात घेतो आपण सीन म्हणून आपण त्याचा उल्लेख करतो किंवा सीन म्हणून या प्रकारचं उत्तर तुम्हाला यामध्ये द्यायचं आहे की ज्याचा साधारणतः 21 अंकी हा नंबर असतो की त्याला कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर म्हणून देखील आपण यामध्ये उत्तर लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर असेल विधान क्रमांक 8. हा दस्तऐवज आहे जो जनतेला भाग विकत घेण्यासाठी आमंत्रित करतो. माहितीपत्रक हा एक असा दस्तऐवज आहे की जो जनतेला भाग विकत घेण्यासाठी काय करतो, मदत करतो, जाहीर आवाहन करतो, या प्रकारचं आमंत्रित करतो. या प्रकारचं विधान आपल्याला 8 क्रमांकाचं लक्षात घ्यायचं आहे. निश्चितपणे पहिला जे काय उपप्रश्न आहे की रिकाम्या जागी किंवा खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण लिहा. या प्रकारे तुम्हाला अनेक प्रश्न तुमचे जे आहेत ते त्या ठिकाणी तुम्हाला समजले असतील अशी अपेक्षा आहे. बहुउपप्रश्न जो आहे की जोड्या जुळवा. यातील जर आपण पहिला जर प्रकार बघितला यामध्ये अ गट आणि ब गट असे 2 गट आहेत. त्यामध्ये अ गटातील जे पर्याय आहेत किंवा अ गटातील जे काही विधानं आहेत, शब्द आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला ब गटातील जे योग्य जोडी आहे ती त्या ठिकाणी ओळखायची आहे. अ गटामध्ये तुम्हाला 5 पर्याय यामध्ये दिले आहेत, 5 प्रश्न त्यामध्ये दिलेत, 5 संज्ञा तुम्हाला यामध्ये आहेत, 5 शब्द त्यामध्ये दिलेले आहेत. त्यांना अनुसरून तुम्हाला ब गटातील यामध्ये उत्तरं शोधायची आहेत. साधारणतः अ गटाचा जर आपण विचार केला तर किमान 7 सभासद किंवा 7 प्रवर्तक आपण जर म्हटलं तर किमान 7 प्रवर्तक हे कोणासाठी आवश्यक असतात तर साधारणतः 7 प्रवर्तक हे कंपनी जे की सार्वजनिक कंपनीसाठी आवश्यक असतात. म्हणून अ या प्रकारच्या गट अ मधील अ या पर्यायासाठी तुम्हाला ब गटातील
दुसरा जो काय पर्याय आहे सार्वजनिक कंपनी, हा अचूक पर्याय त्यामध्ये निवडायचा आहे. त्यानंतर नंबर ब असेल संचालक ओळख क्रमांक, की ज्याला डीन म्हणून तुम्ही लक्षात घेता, की याच्यासाठी देखील अचूक पर्याय क्रमांक असेल तुमच्यासाठी. साधारणतः प्रत्येक संचालकाला दिलेला जो काही युनिक नंबर आहे की पर्याय क्रमांक 6, ब गटातील पर्याय क्रमांक 6 हे यासाठी अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर नंबर क असेल प्राथमिक करार. आता प्राथमिक करार हा एक असा प्रकारचा करार आहे की जो काय केला तो साधारणतः त्यासाठी दिलेला पर्याय क्रमांक असेल साधारणतः प्रवर्तकाने त्रयस्थ व्यक्तींशी केलेले करार, की ज्याला आपण प्राथमिक करार म्हणूयात, की प्रवर्तकांनी कंपनीसाठी त्रयस्थ व्यक्तींशी जे काही करार केले असतात की ज्याला प्राथमिक करार म्हणून आपण लक्षात येतो. म्हणून क या प्रकारच्या पर्यायाकरिता 10 क्रमांकाचा जो पर्याय आहे की ब गटातील पर्याय क्रमांक 10 प्रवर्तकाने त्रयस्थ व्यक्तींशी केलेले करार हे यासाठी अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर ड क्रमांक असेल कंपनी प्रति विश्वस्त कर्तव्य. आता कंपनी प्रति विश्वस्त कर्तव्य यासाठी जर असेल तर यामध्ये पर्याय क्रमांक असेल 3 प्रवर्तक. प्रवर्तक हे कंपनीप्रती विश्वस्त कर्तव्य म्हणून आपली जबाबदारी पार पाडतात. ते कंपनीचे विश्वस्त म्हणून या प्रवर्तकांकडे बघितलं जातं. या पद्धतीने ड या प्रकारच्या पर्यायाकरिता किंवा ड या प्रकारच्या साठी तुम्हाला 3 प्रकारचा क्रमांक जो आहे की गट ब मधील तो तुम्हाला योग्य पद्धतीने उत्तरादाखलमध्ये नमूद करायचा आहे. आणि नंबर ई असेल की कंपनी ओळख क्रमांक, की ज्याला आपण 21 अंकी ओळख क्रमांक म्हणूयात, की अल्फान्यूमरिक क्रमांक हा की जो 21 अक्षरी असतो. मग कंपनी ओळख क्रमांक की यासाठी तुम्हाला साधारणतः 8 क्रमांकाचा जो काय पर्याय आहे की 21 अक्षरी किंवा 21 अंक अक्षरी अल्फान्यूमरिक क्रमांक, की यामध्ये अंक आणि अक्षरांचा उल्लेख त्यामध्ये केलेला असतो. या पद्धतीने कंपनी ओळख क्रमांक सीन आपण त्याला म्हणूयात CIN. ई क्रमांकासाठी तुम्हाला साधारणतः 8 क्रमांकाचा जो पर्याय आहे की 21 अंक अक्षरी क्रमांक हा यामध्ये अचूक पर्याय तुम्हाला यामध्ये निवडायचा आहे. तर अशा पद्धतीने ब जो काय क्रमांक आहे किंवा ब जो उपप्रश्न आहे तो आपण यापणे अभ्यासलेला आहे. नंतर असेल क उपप्रश्न, की खाली दिलेल्या प्रत्येक विधानासाठी शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा. तुम्हाला या प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक शब्द शोधायचा आहे, एक वाक्याचं रूपांतर एका शब्दामध्ये करायचं आहे, शब्दसमूहामध्ये करायचे किंवा एका संज्ञेमध्ये करायचं आहे. हे या प्रश्नाचा अचूक या पद्धतीने अर्थ तुम्हाला यामध्ये घ्यायचा आहे. साधारणतः यामध्ये पहिला आहे कंपनी कायदा 2013च्या तरतुदीनुसार कंपनीची नोंदणी करणे यासंबंधी वापरली जाणारी संज्ञा. साधारणतः कंपनीची नोंदणी करणे यासाठी जी काय वापरली जाणारी संज्ञा आहे की ज्याला कंपनीची नोंदणी आपण म्हणूयात या पद्धतीने. ठीक आहे, कंपनी नोंदणी हे यासाठी अचूक उत्तर असणार आहे. नंबर 2 असेल कंपनी स्थापनेसाठी पुढाकार घेणारे व्यक्ती, की अशा व्यक्तीला तुम्ही प्रवर्तक म्हणून लक्षात घेता. प्रवर्तक हे यासाठी अचूक उत्तर असणार आहे. विधान क्रमांक 3 असेल प्रस्तावित कंपन्यांच्या वतीने त्रयस्थ व्यक्तींबरोबर प्रवर्तकाद्वारे केलेले करार, की ज्याला प्राथमिक करार म्हणून तुम्ही लक्षात घेता. चौथा प्रकार किंवा चौथा जे काही विधान आहे की कंपनीचा जन्मदाखला. कंपनीचा जन्मदाखला की ज्याला आपण कंपनीचा नोंदणी दाखला या प्रकारे तुम्हाला अचूक उत्तर द्यायचं, की कंपनीचा जन्मदाखला म्हणजेच काय की कंपनीला मिळणारा नोंदणी दाखला हा कंपनीचा जन्मदाखला म्हणून समजला जातो. या प्रकारे प्रश्न क्रमांक क आपण यामध्ये लक्षात घेतला. त्यानंतर प्रश्न क्रमांक जो असेल उपप्रश्न क्रमांक ड, खालील विधाने चुकीबरोबर ते लिहा. पहिलं विधान आहे की कंपनी ही कृत्रिम व्यक्ती आहे. पहिलं विधान काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे. दुसरं विधान आहे की सार्वजनिक कंपनीसाठी किमान 2 प्रवर्तकांची आवश्यकता असते. हे विधान चुकीचं आहे. का तर सार्वजनिक कंपनीसाठी किमान 7 प्रवर्तकांची आवश्यकता असते. हे विधान बरोबर आहे. मात्र इथे सार्वजनिक कंपनीसाठी किमान 2 प्रवर्तकांची आवश्यकता असते. या प्रकारचं विधान हे काय आहे, चुकीचं आहे. त्यानंतर विधान क्रमांक 3 असेल प्रवर्तक कंपनी स्थापनेत पुढाकार घेतात. प्रवर्तक कंपनी स्थापनेत पुढाकार घेतात असा त्याचा अर्थ आहे की प्रवर्तक कंपनी स्थापनेमध्ये पुढाकार घेतात. हे देखील विधान बरोबर आहे. त्यानंतर चौथं विधान आहे की कंपनी स्थापन करताना प्रवर्तक गुप्त लाभ घेऊ शकतात. हे विधान चुकीचं आहे. प्रवर्तक कुठल्या प्रकारचा गुप्त लाभ त्यामध्ये घेऊ शकत नाही, कारण ते कंपनी विश्वस्त कर्तव्य म्हणून ते त्या ठिकाणी जबाबदारीने आपलं काम पार पाडतात. त्यामुळे चौथं विधान हे देखील काय आहे, चुकीचं असणार आहे. 5वं विधान आहे भारतात कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार कंपनीची नोंदणी केली जाते. भारतात कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार कंपनीची नोंदणी केली जाते. हे साधारणतः विधान देखील बरोबर आहे. कंपनी कायद्यानुसारच भारतातील सर्व कंपन्यांचं जे काही कामकाज आहे ते त्यामध्ये चालत असतं. त्यानंतर विधान क्रमांक 6 असेल की संचालकांना फायलिंगसाठी दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्यासाठी डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र जे आहे हे आवश्यक आहे. संचालकांना साधारणतः फायलिंगसाठी दस्तऐवजावरती स्वाक्षरी करण्यासाठी डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र हे आवश्यक असतं, की ज्याला आपण DSC म्हणतो आपण. या प्रकारच्या कागदपत्राची आवश्यकता असते. हे देखील विधान बरोबर आहे. त्यानंतर विधान क्रमांक असेल 7 की घटनापत्रक व नियमावली सादर न करता
कंपनीची नोंदणी होते. हे देखील विधान चुकीचं आहे. विधान क्रमांक 7 की ज्या वेळेला कंपनीला नोंदणी करायची त्यावेळेला कंपनीला घटनापत्रक किंवा नियमावली या प्रकारचे दस्तऐवज जे आहेत ते कंपनीला नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागतात. म्हणून विधान क्रमांक 7 जे आहे की घटनापत्रक व नियमावली सादर करता किंवा न करता कंपनीची नोंदणी होते हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे. विधान क्रमांक असेल 8, एखाद्या कंपनीचा संचालक होण्यासाठी संचालक ओळखपत्र किंवा ओळख क्रमांक आवश्यक आहे. एखाद्या कंपनीत जर संचालक जर व्हायचं असेल तर त्यामध्ये संचालक ओळख क्रमांक की ज्याला आपण डीन म्हणून त्यामध्ये लक्षात येतो की या प्रकारचंही ओळखपत्र त्यामध्ये आवश्यक असतं. हे देखील विधान बरोबर आहे. की नंतरचं विधान असणार आहे नंबर क्रमांक 9, नोंदणी अधिकारी फक्त काही कंपन्यांनाच ओळख किंवा कंपनी ओळख क्रमांक देतात. हे देखील विधान चुकीचं आहे. का तर नोंदणी अधिकाऱ्याकडनं सर्व कंपन्यांना कंपनी ओळख क्रमांक त्यामध्ये दिला जातो. विधान क्रमांक 10 असेल की सर्व कंपन्यांना नोंदणी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. हे देखील विधान बरोबर आहे. प्रत्येक कंपनीला जर त्या ठिकाणी व्यवसाय सुरू करायचा असेल तर नोंदणी प्रमाणपत्राची आवश्यकता त्यामध्ये असते. आणि विधान क्रमांक 10 असेल की सर्व कंपन्यांना व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्राची देखील आवश्यकता असते. आता सर्व कंपन्यांना याचा अर्थ असा की इथे हे विधान चुकीचं आहे. कारण आता ज्या कंपन्यांना व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्राची आवश्यकता असते की ज्यांच्याकडे भागभांडवल उभारणे किंवा ज्या कंपन्या भागभांडवलाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करू इच्छितात अशा कंपन्यांना व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी किंवा प्रारंभ प्रमाणपत्राची आवश्यकता असते. मात्र ज्या कंपन्या व्यवसायामध्ये भांडवलाची उपलब्धता किंवा भांडवलाची आवश्यकता नसणाऱ्या ज्या काही कंपन्या असतील त्यांना या प्रकारच्या भांडवलाची किंवा व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्राची आवश्यकता नसते. यात आपण लक्षात घ्यायचं आहे. तर यामध्ये आपण जो काय प्रश्न आहे प्रश्न क्रमांक उपप्रश्न क्रमांक जो आपण अभ्यासला यामध्ये ड यामध्ये आपण सोडवायचं आहे. त्यानंतर उपप्रश्न क्रमांक असेल ई, गटात न बसणारा शब्द शोधा. साधारणतः CIN, DIN किंवा पॅन. आता यामध्ये सी नसेल, डी नसेल, पॅन असेल. आता यातला जो काय पर्याय क्रमांक असेल किंवा जो काय पॅन नंबर असेल तो या ठिकाणी काय असणार आहे यामध्ये वेगळा शब्द आहे. हा आपल्याला गटातनं बाहेर काढायचा आहे. गटात न बसणारा हा शब्द आहे हे लक्षात घ्या. सीन, डीन किंवा पॅन. आता पॅन हा वेगळा शब्द आहे. आता सीनचा आपल्याला अर्थ माहिती आहे. सीन असेल किंवा डीन असेल. आता सीनचा जर यामध्ये अर्थ लक्षात घेतला तर आपल्याला माहिती आहे की कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर आणि डीनचा अर्थ काय होतो की डायरेक्टर्स इन आयडेंटिटी नंबर याप्रमाणे आयडेंटिफिकेशन नंबर किंवा आणि पॅनचा काय असेल की परमनंट अकाउंट नंबर. तर यामध्ये परमनंट अकाउंट नंबर तो हा वेगळा शब्द आहे. यातनं आपण लक्षात घेतलं आहे. नंबर 2 असेल यामध्ये प्रवर्तन माहितीपत्रक कंपनीची नोंदणी. आता माहितीपत्रक आणि कंपनीची नोंदणी ही एकमेकांशी साधारणतः यामध्ये काय आहेत मिळतेजुळते शब्द किंवा प्रवर्तन आणि माहितीपत्रक किंवा कंपनी नोंदणी. आता यामध्ये माहितीपत्रक हा जो काय दस्तऐवज आहे हा यातनं थोडासा वेगळा आहे. प्रवर्तन आणि कंपनीची नोंदणी ह्या ज्या काय अवस्था आहे ती प्रवर्तन अवस्था किंवा कंपनीची नोंदणी अवस्थेमधील प्रवर्तन ही पहिली अवस्था आहे बरोबर. आणि त्यामुळे माहितीपत्रक हा जो शब्द आहे हा गटात न बसणारा शब्द म्हणून आपण यामध्ये वेगळा करायचा आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक आपण लक्षात घेतला. यानंतर असेल प्रश्न क्रमांक फ, खाली दिलेली किंवा खालील विधाने पूर्ण करा. त्यातील पहिलं विधान आहे की प्रवर्तक हे नोंदणी प्रक्रियेसाठी पुढाकार घेतात. आता प्रवर्तक हे त्या ठिकाणी कंपनीची नोंदणी म्हणूयात किंवा कंपनीची स्थापना म्हणूयात. भारतात कंपनीची स्थापना प्रक्रियेसाठी पुढाकार घेतात. प्रवर्तक हे कंपनीची स्थापना करण्यासाठी पुढाकार घेतात. हे झालं पहिलं विधान. नंतर दुसरं विधान आहे की कंपनी नोंदणी अधिकारी कंपनीच्या नोंदणीनंतर नोंदणी प्रमाणपत्र हा दस्तऐवज वितरित करतो. नोंदणी अधिकाऱ्याकडनं नोंदणी प्रमाणपत्र या प्रकारचं दस्तऐवज हे कंपन्यांना वितरित केलं जातं. त्यानंतर तिसरं विधान आहे की कंपनी नोंदणीच्या वेळी कंपनी नोंदणी अधिकारी जो विशिष्ट ओळख क्रमांक देतो त्यास काय म्हणून ओळखला जातं कंपनी ओळख क्रमांक किंवा त्याला आपण CIN या प्रकारे असे म्हणतात. या प्रकारे वाक्य तुम्हाला पूर्ण करायचं. आणि चौथं विधान आहे की प्रस्तावित कंपनीच्या वतीने त्रयस्थ व्यक्तींबरोबर प्राथमिक करार प्रवर्तकाकडून केला जातो. प्राथमिक करार कोणाकडून केला जातो प्रवर्तकाकडून केला जातो. तर याप्रमाणे तुम्हाला जो प्रकारचा उपप्रश्न आहे तो आपण सोडवायचा होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक ग असेल कंसातील अचूक पर्याय निवडा. त्यातील पहिला प्रकार आहे पहिला गट आहे की ज्यामध्ये नंबर 1 असेल प्रवर्तक. आता प्रवर्तकासाठी तुम्हाला जो काय अचूक पर्याय निवडायचा आहे की तो असेल कंपनीची स्थापना. प्रवर्तक काय करतो नेहमी कंपनीची स्थापना करतो. यासाठी प्रवर्तकाच्या समोर जी रिकामी जागा आहे गट ब मधील त्यामध्ये तुम्हाला कंपनीची स्थापना याप्रमाणे तुम्हाला उत्तर द्यायचे. नंबर 2 असेल की अ गटामध्ये रिकामी जागा ठेवली आणि ब गटामध्ये नोंदणी प्रमाणपत्र म्हणून यामध्ये दिलं आहे. तर यामध्ये कंपनीचं नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच कंपनीचा जन्मदाखला. कंपनीचा जन्मदाखला यासाठी अचूक उत्तर असणार आहे की कंपनीचा जन्मदाखला अ गटामध्ये तुम्हाला उत्तर दाखल्यामध्ये नमूद करायचं आहे. नंबर 3 असेल सीन की ज्या सीनचा अर्थ काय होतो कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर. हे यासाठी अचूक उत्तर तुम्हाला त्यामध्ये समोर द्यायचे. आणि रनचा अर्थ काय होतो यामध्ये कंपनीची जी साधारणतः नाव आहे किंवा कंपनीचं नाव जे आहे ते आरक्षित करणं. कंपनीचं नाव आरक्षित करणं या प्रकारचं देखील अचूक पर्याय तुम्हाला या रनच्या माध्यमातून यामध्ये लिहायचं आहे. आता रन ही जी काय संकल्पना आहे ही देखील आपण यामध्ये अभ्यासलेली आहे की कंपनीची जी काही स्थापना आहे त्यामध्ये तुम्ही
कंपनीच्या स्थापनेसंदर्भातील या प्रकारचा रन हा शब्द या ठिकाणी वापरत आहात. ठीक आहे, या पद्धतीने. तर अशा पद्धतीने सर्व प्रकारचे जे काही उपप्रश्न आपण काय करतो आहोत त्यामध्ये सोडवतो आहोत आणि सोडवायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा उपप्रश्न आहे की एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला मुद्दा आहे प्रवर्तक म्हणजे कोण. आता प्रवर्तक म्हणजे कोण, की प्रवर्तक एक अशी व्यक्ती आहे की जी व्यक्ती व्यवसाय किंवा कंपनीच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेते, की ज्या व्यक्तीच्या मनामध्ये संकल्पना किंवा ज्या व्यक्तीच्या मनामध्ये कंपनी स्थापनेची कल्पना त्या ठिकाणी मनावरती येते आणि त्या प्रकारची कल्पना प्रत्यक्ष स्वरूपामध्ये अवतरित किंवा प्रत्यक्ष स्वरूपात ती साकार करण्यासाठी प्रवर्तकाकडे काम केलं जातं. साधारणतः कंपनी प्रवर्तनाची म्हणजे कंपनी स्थापनेची प्रक्रिया करणाऱ्या व्यक्तीला प्रवर्तक म्हणून ओळखलं जातं. कंपनी स्थापना करणारी जी व्यक्ती आहे तिला प्रवर्तक म्हणून ओळखलं जातं, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की सीन म्हणजे काय. आता सीन म्हणजे काय, की ज्याला CIN कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर म्हणून आपण या प्रकारचा नंबर लक्षात घेतो, की कंपनी नोंदणी प्रमाणपत्र देते वेळेला कंपनीला नोंदणी अधिकाऱ्याकडून कंपनी ओळख क्रमांक त्यामध्ये दिला जातो, की तो हा नंबर 21 अंकी असतो, की यामध्ये अंक व इंग्रजी अक्षरं यांचाही त्यामध्ये समावेश केला असतो, की या प्रकारचा जो काय प्रश्न की ज्याला म्हणायचा आहे सीन. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्राची आवश्यकता कोणत्या कंपनीसाठी असते. आता व्यवसाय प्रारंभ या प्रकारच्या प्रमाणपत्राची आवश्यकता अशा कंपनीसाठी असते की जी कंपनी काय साधारणतः 2 नोव्हेंबर 2018 नंतर नोंदणी झालेल्या सार्वजनिक किंवा खाजगी कंपन्यांना कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडून व्यवसाय प्रारंभ दाखला त्या ठिकाणी मिळवावा लागतो. शिवाय त्यामध्ये भांडवलाशिवाय किंवा भांडवलाच्या माध्यमातून किंवा भांडवल असणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत, भांडवल असणाऱ्या कंपन्यांना की ज्या 2 नोव्हेंबर 2018 नंतर स्थापन झालेल्या आहेत, नोंदवलेल्या आहेत, की ज्या सार्वजनिक असतील किंवा खाजगी कंपन्या असतील, अशा कंपन्यांना नोंदणी अधिकाऱ्याकडून व्यवसाय प्रारंभ दाखला त्या ठिकाणी मिळवावा लागतो. याच्या व्यतिरिक्त जर आपण म्हटलं तर भागभांडवलाशिवाय असलेली सार्वजनिक कंपनी किंवा खाजगी कंपनीला नोंदणीपत्र मिळाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी व्यवसाय सुरू करता येतो. मात्र भांडवल नसणाऱ्या ज्या काही किंवा भागभांडवल असणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांना साधारणतः 2 नोव्हेंबर 2018 नंतर नोंदणी झालेल्या सार्वजनिक ज्या काही खाजगी कंपन्या असतील त्यांना कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडून व्यवसाय प्रारंभ दाखला त्या ठिकाणी मिळवावा लागतो, हे आपण यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे साधारणतः प्राथमिक करार म्हणजे काय, की प्राथमिक करार एक प्रकारचा असा करार आहे की जो करार त्या ठिकाणी कंपनीचे जे प्रवर्तक आहेत ते कंपनीच्या वतीने त्रयस्थ व्यक्तींबरोबर करतात. म्हणजे प्रस्तावित कंपनीच्या वतीने त्रयस्थ व्यक्तींबरोबर प्रवर्तकाद्वारे केलेला करार की ज्याला आपण प्राथमिक करार म्हणून लक्षात घ्यायचा आहे. तर या पद्धतीने जो काय पहिला प्रश्न किंवा जो काय एका वाक्यात उत्तर लिहा या प्रकारचा प्रश्न तुम्हाला पूर्ण करायचा आहे. खाली त्यानंतर पुढील प्रश्न आहे खाली वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा, की कंपनी नोंदणी अधिकारी घटनापत्रक व नियमावलीचा मसुदा तयार करतात. कंपनी नोंदणी अधिकारी घटनापत्रक व नियमावलीचा मसुदा तयार करतात या प्रकारचा जो काय प्रश्न आहे. आता यामध्ये कंपनी नोंदणी अधिकाऱ्यांची जर आपण भूमिका जर यामध्ये बघितली तर यामध्ये घटनापत्रक व नियमावलीचा मसुदा तयार करतात. कंपनी नोंदणी अधिकारी नाही तर इथे कंपनी प्रवर्तक आपण म्हणून येतात. तर कंपनी प्रवर्तक घटनापत्रक व नियमावलीचा मसुदा तयार करतात, हे आपण यामध्ये अचूक उत्तर द्यायचे. नंतर नंबर 2 असेल की व्यवसाय प्रारंभ हे जन्म प्रमाणपत्रासारखे आहे, की व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र हे नाही तर नोंदणी प्रमाणपत्र हे जन्म प्रमाणपत्रासारखे आहे. या प्रकारे तुम्हाला अचूक उत्तर यामध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. यानंतर हा जो काय उपप्रश्न आहे की योग्य क्रम लावा. आता योग्य क्रम लावा यामध्ये असेल प्रथम संचालकाची नेमणूक, ब असेल घटनापत्रक व नियमावलीचा मसुदा तयार करतात आणि क असेल कंपनी स्थापनेची कल्पना सुचणे. या प्रकारचा जो काही योग्य क्रम असेल तर त्यामध्ये कंपनी स्थापनेची कल्पना सुचणे हा पर्याय क्रमांक किंवा क्रम हा पहिला असेल. दुसरा पर्याय असेल साधारणतः प्रथम संचालकाची नेमणूक करणं आणि तिसरा प्रकार किंवा तिसरा पर्याय असेल किंवा तिसरा क्रम असेल की घटनापत्रक व नियमावलीचा मसुदा तयार करणं किंवा करतात या प्रकारे. नंतर नंबर 2 असेल की कंपनीची नोंदणी, व्यवसाय प्रारंभ आणि प्रवर्तन. यातील जर आपण बघितलं तर प्रवर्तन हा पहिला क्रम असेल, कंपनीची नोंदणी दुसरा क्रम असेल आणि व्यवसाय प्रारंभ हा तिसरा प्रकारे क्रम तुम्हाला यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने या सर्व प्रकारची वस्तुनिष्ठ प्रश्न आपण यामध्ये अभ्यासली. त्यानंतरही काही खालील संज्ञा स्पष्ट करा, संकल्पना स्पष्ट करा की ज्यामध्ये प्रवर्तन, नोंदणी प्रमाणपत्र, स्पाईस किंवा कंपनीचा जे CIN नंबर आहे या प्रकारच्या संज्ञा तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत किंवा खालील घटना परिस्थितीला अभ्यास करून तुम्ही स्वतःचं मत तुम्हाला लिहायचे आणि इतरही प्रकारचे थोडक्यात उत्तर लिहा किंवा खालील विधाने सहकारण स्पष्ट करा, खालील प्रश्नांचे उत्तर लिहा. या सर्व प्रकारचे प्रश्न हे तुम्हाला स्वयंअध्ययन किंवा स्वतः या पद्धतीचे सर्व प्रश्न तुमच्या स्वाध्याय किंवा जी विषयाची वही आहे त्यामध्ये सर्व प्रकारचे उरलेले प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. निश्चितपणे या स्वाध्यायाच्या माध्यमातून हे जे तिसरं प्रकरण आहे की कंपनीची स्थापना हे आपल्या सर्वांना व्यवस्थितपणे समजलं असेल अशी अपेक्षा आहे. यानंतर आपण चौथं प्रकरण जे आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.